जरा विचार करा, असा एक प्राणी ज्याच्या श्वासात विष आहे, ज्याचा एक स्पर्श मृत्यू आणू शकतो आणि ज्याच्या डोळ्यात जणू काही संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. आता विचार करा की ह्याच प्राण्याला स्वतः महादेवानं आपल्या गळ्यात एका अलंकारासारखं धारण केलंय. का? कारण तो कोणी साधासुधा सर्प नव्हता. तो होता वासुकी, नागांचा राजा. आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. वासुकीची कथा ही फक्त एका सापाची गोष्ट आहे की त्यामागे काहीतरी खूप मोठं तत्वज्ञान दडलंय? चला तर मग आज वासुकीच्या त्या कथांमध्ये खोलवर जाऊया, ज्या सहसा ग्रंथांच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून जातात. तर वासुकीचा या महान कथेचा पहिला अध्याय तो सुरू होतो त्यांच्या ओळखीपासून आणि त्या मूळ प्रेरणेपासून, जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आधार होती, म्हणजे भगवान शिवाप्रती असलेली त्यांची अतूट भक्ती. वासुकी नक्की कोण होते हे समजून घेण्यासाठी ना त्यांची तुलना त्यांचे थोरले भाऊ शेषनाग यांच्याशी करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, एकीकडे आहेत शेषनाग, जे भगवान विष्णूची शय्या आहेत, ज्यांच्या फण्यावर संपूर्ण पृथ्वीचा भार आहे. ते शक्ती आणि धैर्याचं प्रतीक आहेत. आणि दुसरीकडे आहेत वासुकी, त्याग आणि भक्तीचं प्रतीक. एक भाऊ विश्वाचा भार सांभाळतो तर दुसरा भाऊ भक्तीचा मार्ग निवडतो. दोघेही महान, पण दोघांचे रस्ते, त्यांच्या कथा पूर्णपणे वेगळ्या आहेत. वासुकी फक्त नागांचे राजे नव्हते, ते एक आदर्श शासक होते. नागलोक म्हणजे पाताळातलं सापांचे एक अद्भुत राज्य, जिथे महाल रत्नांनी आणि दागिन्यांनी भरलेले होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय होतं माहितीये? त्यांच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता. लहान मोठा उच्च नीच असं काहीही नाही. प्रत्येकाला समान न्याय. हीच तर होती वासुकींची खरी महानता. पण वासुकीच्या खऱ्या कथेची सुरुवात होते त्यांच्या त्या कठोर तपश्चर्येपासून, जी त्यांनी शिवासाठी केली होती. विचार करा, त्यांनी अन्न पाणी सोडून दिलं. हिमालयाच्या थंडगार गुहेत बसून केवळ ओम नमः शिवाय या एकाच मंत्राचा जप करत राहिले. वादळ आली, बर्फ पडला, पण वासुकी आपल्या ध्यानापासून थोडेसुद्धा हलले नाहीत. आणि मग तो क्षण आला. स्वतः महादेव त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी वासुकीला वरदान मागायला सांगितलं. आता विचार करा, वासुकी काय मागू शकले असते? धन, शक्ती, अमरत्व, काहीही. पण त्यांनी काय मागितलं? प्रभू, मला फक्त तुमच्या जवळ, तुमच्या सेवेत राहण्याचा अधिकार द्या. ही आहे खरी भक्ती, जी काही मागत नाही, फक्त स्वतःला अर्पण करते. आणि याच सेवेची, याच भक्तीची सर्वात मोठी परीक्षा पुढे होती. चला आता वासुकींच्या आयुष्यातल्या त्या सर्वात प्रसिद्ध कथेकडे वळूया, जिथे त्यांनी समुद्रमंथनात एक अकल्पनीय भूमिका बजावली. तर गोष्ट अशी होती की देव आणि असुरांना अमरत्वासाठी अमृत हवं होतं, आणि त्यासाठी क्षीरसागराचं मंथन करणं गरजेचं होतं. मंदार पर्वताला रवी म्हणून वापरायचं ठरलं, पण एवढ्या मोठ्या पर्वताला फिरवण्यासाठी दोरी कुठून आणणार? अशी दोरी जी देव आणि असुर दोघांनी मिळून ओढली तरी तुटणार नाही. तेव्हा ब्रह्मदेवांनी एकच नाव सुचवलं, वासुकी. आणि वासुकी तयार झाले. त्यांनी आपलं विशाल शरीर मंदार पर्वताला बिळखा घालून दोरीसारखं देव केलं. एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला असुर, आणि सगळे मिळून त्यांना ओढू लागले. विचार करा, प्रत्येक खेचागणिक त्या विशाल पर्वताच्या घर्षणाने वासुकींचं शरीर अक्षरशः सोलून निघत होतं. त्यांना असह्य वेदना होत होत्या. पण त्यांच्या याच त्यागामुळे समुद्रातून कामधेनू, उच्चश्रवा, देवी लक्ष्मी आणि स्वतः धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. देव आणि असुर आनंदात होते. त्यांना वाटलं आता अमृत मिळणार, पण तेव्हाच समुद्राच्या पोटातून काहीतरी भयंकर बाहेर आलं. हलाहल, महाभयंकर विष. इतकं तीव्र, इतकं दाहक की ते एका क्षणात संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकलं असतं. ते विष पाहून देव दानव सगळेच घाबरून पळू लागले. तेव्हा भगवान शिव पुढे आले आणि त्यांनी ते संपूर्ण हलाहल प्राशन केलं. देवी पार्वतीने त्याच क्षणी त्यांचा कंठ दाबला आणि ते विष त्यांच्या गळ्यातच थांबलं, ज्यामुळे शिवाचा कंठ कायमचा निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि त्या क्षणी वासुकी कुठे होते? शिवाच्या गळ्यातच. त्यांनीही त्या विषाची दाहकता अनुभवली. हा त्याग दोघांचाही होता. समुद्रमंथनाचा त्याग तर झाला, पण वासुकींच्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा अजून बाकी होती. ही एक अशी वेळ होती जिथे त्यांच्या संपूर्ण वंशाचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. हे शब्द होते वासुकींच्या स्वतःच्या आईचे, कद्रूचे. एका क्षुल्लक खोटेपणात साथ द्यायला नकार दिल्यामुळे तिने रागाच्या भरात आपल्याच मुलांना शाप दिला होता की ते सगळे एके दिवशी अग्नीत जळून भस्म होतील. विचार करा, एका आईचा आपल्याच मुलांना दिलेला शाप, याचं ओझं संपूर्ण नाग जातीला उचलावं लागणार होतं. आणि मग तो दिवस आला जेव्हा कद्रूचा शाप खरा ठरला.
महाभारत काळानंतर राजा जन्मेजयाने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्पयज्ञ सुरू केला. या यज्ञाच्या मंत्रांमध्ये इतकी शक्ती होती की जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात लपलेला साप स्वतःहून त्या यज्ञाच्या अग्नीकडे ओढला जायचा आणि जळून भस्म व्हायचा. नागलोकात हाहाकार माजला होता. 1-2 नाही, हजारो नाग, लहान मोठे सगळेचे सगळे त्या धगधगत्या अग्नीत ओढले जात होते. आणि वासुकी, एक राजा जो आपल्या प्रजेला, आपल्या बांधवांना डोळ्यासमोर जळताना पाहतोय, पण तो पूर्णपणे असहाय्य होता, काहीच करू शकत नव्हता. ही एक अत्यंत निराशाजनक परिस्थिती होती. सगळं संपणार होतं का? नागवंश इथेच नष्ट होणार होता का? वासुकी आपलं राज्य, आपली प्रजा, सगळं काही नष्ट होताना पाहत होते. त्यांनी डोळे मिटले आणि पुन्हा एकदा शिवाचं स्मरण केलं. आणि तेव्हा त्यांना ब्रह्मदेवांनी सांगितलेला तो प्राचीन उपाय आठवला. त्यांची बहीण जर्ताकारू, तिचा पुत्र आस्तिक. भविष्यवाणी होती की तोच या महाभयंकर सर्पयज्ञाला थांबवू शकतो. वासुकींचा भाचा आस्तिक हीच त्यांची शेवटची आणि एकमेव आशा होती. आणि आता आपण येतोय या कथेच्या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, जिथे वासुकीच्या त्यागाला आणि धैर्याला एक शाश्वत सन्मान मिळतो. झालंय तसंच. आस्तिक मुनींनी आपल्या ज्ञानाने आणि विनयाने राजा जन्मेजयाचं मन जिंकलं आणि त्याला यज्ञ थांबवायला लावलं. नागवंश वाचला, पण वासुकींना मिळालेला सर्वात मोठा सन्मान भगवद्गीतेत आहे. विचार करा, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपलं विराट रूप दाखवताना म्हणतात, सर्व सर्पांमध्ये मी वासुकी आहे. एका राजासाठी, एका भक्तासाठी ह्यापेक्षा मोठा सन्मान दुसरा काय असू शकतो? तर मग वासुकींची कथा आपल्याला काय शिकवते? ती शिकवते की खरी भक्ती मागण्यात नसते, तर स्वतःला अर्पण करण्यात असते. खरा राजा तो असतो जो आपल्या प्रजेसाठी प्रत्येक संकटात उभा राहतो. आणि म्हणूनच आजही नागपंचमीला जेव्हा सापांची पूजा होते, तेव्हा नकळतपणे वासुकींच्या त्यागाची आठवण काढली जाते. प्रत्येक शिवलिंगावर विराजमान असलेला तो नाग वासुकींच्या त्याच निस्वार्थ सेवेचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. वासुकीची संपूर्ण गाथा आपल्याला एकाच प्रश्नावर विचार करायला लावते. त्यांनी कधीच स्वतःसाठी शक्ती मागितली नाही, पण त्यांच्या त्यागाने त्यांना देवांमध्येही पूजनीय स्थान मिळवून दिलं. तर मग खरी शक्ती नक्की कशात आहे? सत्ता मिळवण्यात की निस्वार्थ भावनेने त्याग करण्यात? याचं उत्तर कदाचित वासुकींच्या जीवनातच दडलेलं आहे.